नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे डेट 25 मंडे. तर सकाळचे वाजले 5:30 आहे. मी ऑल सेट रेडी. इथे एक बॅग आहे, इथे एक बॅग आहे आणि खाली ही बॅग आहे. तर आणि एक छोटी माझी एक क्रॉस बॅग आहे. आणि हिला सकाळी सकाळी उठवलं कारण की आता मी निघतोय गावासाठी. आणि जस्ट मी मम्मीला फोन केलेला. काल मी मम्मीला म्हणजे मम्मी पप्पांना बसमध्ये बसवून दिलं होतं. ते आता संगमेश्वरला पोहोचले. काल अराउंड 8 वाजता ते लोक निघाले होते विठ्ठलवाडीवर. 5:45 थोडंसं लेट झालं, म्हणजे थांबली असेल गाडी त्यांची कुठेमध्ये. मी विचारलं मम्मीला मध्ये मध्ये ट्रॅफिक आहे का, ती बोलली थोडं ट्रॅफिक आहे. तर आता आपण पण निघू, 6 वाजेपर्यंत निघू आणि आपण आरामशीर 60-70च्या स्पीडमध्ये आरामशीर गाडी चालवत चालत गावी पोहोचू. हा जो व्लॉग असणार आहे तो आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे फ्रॉम अंबरनाथ टू राजापूर बाय कार. सोलो ड्राईव्ह करतोय. माझ्याबरोबर कृतिका नाही येते, मी एकटाच चाललो. कारण कृतिका मंगळवारी ट्युजडे किंवा वेनसडेला बसणार आहे. तर कारण की तिचं थोडंसं ऑफिसचं काम आहे, तर ती करून येईल आणि मग ती आपल्याला जॉईन करेल पुढे. तर आता मी बरोबर चहा पितो, निघतो, गाडीत तुम्हाला भेटतो परत. गाडी आपण स्टार्ट केली आपली. ही बघा थोडी 5-10 मिनिटं चालू राहते आणि हिचा थ्रो बघा चांगला पडला. मी ॲक्च्युली काल याचे हेडलाईटचे बल्ब आहेत ना, ते दोन्ही बदलले. 170 रुपीजला, 170 रुपीजला. आणि उजेड बघा बऱ्यापैकी म्हणजे भारी. मग लास्टवाला नव्हता पडत, मला छान पडतो. थोडी गाडी गरम होऊन दे आणि चला नीट येशील ना, काळजी घे. भांडूपराच आहे, लक्झरी करू. कपडे घेऊन जाच भांडूपला सगळे तुझे, सगळेचे सगळे. चलो निकलते हम. तू ये लवकर. चल चला, ऑल सेट टू गो टू कोकण. अँड ही आपली फर्स्ट टाइम एव्हर सोलो राईड आहे. सोलो राईड नाही, ड्राईव्ह बोलणार कारण की बाईक नाही चालत आहे. तर सोलो ड्राईव्ह आहे आपली. तर आता मी निघतोय आणि रूट मी अजून डिसाईड नाही केला. तर मी इकडनं अंबरनाथवरनं अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोड आहे तो घेईन आणि तिकडनं मी पनवेलला जाईन. आणि पनवेलवरनं आपला जो रूट आहे तोच. तर सॉरी, थोडा एक्साइटेड आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि हा जो प्रवास आहे सुखरूप होऊन दे समर्थांकडे, हेच माझं निवेदन. फर्स्ट टाइम चाललोय आणि हा मला एक्सपिरियन्स घ्यायचा. लहानपणापासून मॅनिफेस्ट केला होता आपली स्वतःची गाडी घेऊन जाईन गावी कोकणात, आणि घेऊन चाललोय फर्स्ट टाइम आणि सोलो ड्राईव्ह करून चाललोय. चला, जय सद्गुरू. ऑनलाईन करू. आणि टोटल पेट्रोल भरलं आहे मी 3,500चं, म्हणजे 36 सांगितलं होतं ना, पण 3,500चं भरलंय. कारण टाकीच फुल झाली माझी. आणि पहिले ह्याला 0-0 करतो कारण की देन नाही तर आपल्याला कळणार नाही की किती किलोमीटर आपण चाललोय. हे बघा, एक मिनिट. हे बघा, आता तुम्हाला सांगतो किलोमीटर किती होतात. ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट आवर जर्नी. आणि शील्ड फाटायला लागलाय आपल्याला ट्रॅफिक. न्यूज अपडेट. ऍक्च्युली थोडं लवकर निघायला पाहिजे अजून 5 वाजता, कारण की ना ते ट्रॅफिकचं इथेच ट्रॅफिक होतो बस, बाकी पुढे नाही. आता इथे मी इथे एक्सपिरियम मॉल आहे ना आपला डोंबिवलीचा, तिथे पोहोचलोय. हा टेम्पोवाला काढेल तेव्हा मी पुढे जाईन. सगळे गावाला निघालेत ऍक्च्युली, ऑलमोस्ट सगळेच. बऱ्यापैकी गाड्या दिसत आहेत मला. चला चला चला.
आणि हा दुसरा स्पॉट आहे ट्रॅफिकचा. पनवेलला फक्त आता 7 किलोमीटरच बाकी, म्हणजे ऑलमोस्ट पनवेल पोहोचीन मी. आणि मागे ना पहिला टोल दिला मी शिलफाट्याचा, 47 रुपीज झाले डेबिट. मी तुम्हाला पेट्रोल किती टाकलं ते सांगितलं. पहिला टोल 47 रुपीजचा. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करा. जर फर्स्ट टाइम येणार असाल तर माझा व्हिडिओ बघा, आणि जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट पण करा छानसा. आणि आता पनवेलला पोहोचला थोडा नाश्ता करतो, दीपिकाला फोन करतो. कर्नाळाचा घाट लागला आहे, ऑलमोस्ट स्टार्टच झाला. नो हॉन्किंग, नो हॉन्किंग प्लीज. इथे हॉन्क करू नका, म्हणजे हॉर्न वाजवू नका. पंचवाल्याला मगाशी पुढे जायला दिलं, मगाशी पण दिला, परत त्याला ओव्हरटेक केला, आता परत त्याला जायला दिलं, तर परत त्याला ओव्हरटेक करेन असं वाटतंय मला. गावी बरेच जण निघाले तिकडनं गाडी मला म्हणजे आता मी जसं आलो ना तर मला बऱ्याच गाड्या दिसल्या, बऱ्याच. आणि पावसामध्ये भारी होतं यार इकडे. बाईकवर ना कारवर कधी आलो कळालंच नाही मला. आणि आता जस्ट अलिबाग, म्हणजे खालून गेलो तर अलिबाग, आता पुढे सरळ इंदापूर. तर आता मी थोडा बघतो पुढे काय नाश्ता मिळतो का. आणि आतापर्यंत ड्राईव्ह एकदम परफेक्ट चालली आणि रोड्स पण चांगले आहेत, एवढे वाईट नाहीत. म्हणजे जसं मी युट्यूबवर बघतो तसं तर नाही वाटत आहे, पण पुढे मला माहिती नाही. मध्ये मध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागतं तुम्हाला, कारण कसं आहे ना, ते थोडंसं सिमेंट कॉन्क्रीट कॉन्क्रीट आहे आणि मग डांबर आहे सडनली, तर थोडंसं स्लोप येतो. पण ठीक आहे, मी जास्त कॅमेऱ्याकडे बघत नाही, म्हणजे मी खूप कमीच व्लॉग करतो. मला मला वाटतं आता मी खूप वेळानंतर चालू केला. थोडा आता थांबतो नाश्त्याला आणि मग तुम्हाला परत भेटतो. ठीक आहे, चलो. आता इंदापूर ना ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे. माझा असा प्लॅन आहे की इंदापूरलाच घेतो स्टॉप, कारण की माझाच विचार करतो इथे थांबीन, इथे थांबीन, इथे थांबीन, पण मी कुठेच थांबत नाही. मी आपले वन शॉट मध्ये चालवते. आता माझ्या मामाचा फोन येऊन गेला. मामा बोलतो की तू डायरेक्ट ओवळ्यात येणार आहे की तू पहिले घरी जाणार आहे. तर आता मी पप्पानी ना बघा, दिसते का बोर्ड, दिसला का? इंदापूर कोलिटे सॉरी क्लिअर नाही बघितलं. मामा असं म्हणतोय मला की तू इथे येतोय, ओवळ्यात येतोयस की पहिले घरी जातो. तर मी त्याला बोललो की पप्पानी ती खिडकीची ही दिली आहे, जाई असते ना नेट, ती पहिले द्यायची. मग काही काम करतो, पहिले घरी जातो, जरा गणपती आणतो आणि मग मामाकडे जातो. आता आपल्याकडे गाडी आहे, मग कुठे पण फिरू शकतो. रिक्षाचे 1500-1600 रुपये, 2,000 रुपये आता द्यायला लागणार नाही आपल्याला. गपचूप पेट्रोल भरायचं. आणि माझी रिट्स आहे, ती चांगला ॲव्हरेज येते, खूप चांगला ॲव्हरेज. मी AC मध्येच आहे. मग म्हणजे अंबरनाथ स्टार्ट केली, आपल्या बिल्डिंगच्या बाहेर जसं आलो ना AC ऑन केला मी, आणि आतापर्यंत AC मध्ये चालतो. आता 80 म्हणजे ऑलमोस्ट 90 किलोमीटर झाले. जिथे मी पेट्रोल फिल केलं होतं ना
90 किलोमीटर झाले आणि एकच पॉईंट ड्रॉप झाले फक्त आतापर्यंत 90 मध्ये. तर आता थोडासा मला ते थोडासा पॅच थोडासा खराब आहे. बाकी आता जिकडनं मागून आलो ना तर तिकडनं रोड चांगला होता. मस्त गाणे ऐकतोय सकाळी सकाळी मॉर्निंग. चला पोलीस गाड्या सगळ्यांच्या बंद पडल्यात ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. रोडवर जास्त गाड्या नाही आहेत आणि ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी आहे. तो मागचा जो रोड होता तो दाखवायला मी विसरून गेलो कारण खाली ते पेवर ब्लॉक असतं ते लावले होते. वर खाली झालाय रोड. बाकी रोडची कंडिशन नॉट बॅड. इट्स गुड. म्हणजे खूप पहिल्याचं कंपॅरिझन केलं आणि आताचं कंपॅरिझन केलं तर इट्स फार बेटर. आता पुढचं मला माहिती आहे पण इथपर्यंत तर इट्स गुड. आणि आय होप असाच प्रवास होऊन दे पुढपर्यंत. मी ऑलमोस्ट खूप लवकर पोहोचलो असं वाटतं इंदापूरला. बरंच लवकर पोहोचलो. काय ट्रॅफिक नव्हता म्हणून पोहोचलो. आता पुढे ट्रॅफिक नाही लागला पाहिजे बस तेवढंच. एक नंबर व्ह्यू भारी वाटतोय ना. अर्ली मॉर्निंग 9:41 आणि एकदम मस्त स्मूथ रोड. छान वाटतंय गाडी चालवायला. समोर डोंगर. फक्त मध्ये मध्ये ना ते आपले गायी आहेत ना ते सोडलेले आहेत तर ते रोडवरच बसलेले असतात. ते थोडंसं एक टेन्शनवालं काम होतं गाडीमध्येच. आता बघ दिसलं तुम्हाला. आता ह्याला एकदम मधोमधच उभा आहे. गाडीचा धक्का वक्का लागला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. सो फार सो गुड. सब सही चल रहा है. मम्मी पप्पांना फोन केला होता मी मगाशी. तो लागला नाही म्हणजे पोहोचले असतील त्याला. तुम्ही पण विचार करता हा नाश्ता कधी करणार. मी पण विचार करतो मी नाश्ता कधी करतो. थांबू तरी कुठे. स्पॉट नाही मिळेल असा चांगला नाश्ता. म्हणजे इडली खायची. इडली किंवा मेंदू वडा. वडापाव आणि मिसळपाव नाही खायची. अजून मी नाश्ता नाही केलाय. तुम्ही आता माझ्यावरती वैतागाल. अरे नाश्ता कर. 10:30 आलेत. आता मोस्ट प्रोबेबली करीन मी. कारण की आता महाड येणार आहे. खूप लवकर महाड आहेत. म्हणजे खूप लवकरच आलोय मी. स्पीड एक चांगली मेंटेन केली. 80-90 करत. बरं ऍक्च्युली कृतिका असती तर अजून मजा आली असती. पण काय करणार. रत्नागिरी पणजी आंबेत नॉट बेत. आणि फायनली आपण आलो आहोत पोलादपूरला.
श्रुतिकाचा जस्ट फोन आलेला मला आणि ती मला बोलते एवढ्या लवकर पोलादपूरला पोहोचलास पण. बोललो हो पोहोचलो. आता तुम्ही पण बघताय ट्रॅफिक नाहीच आहे, म्हणजे आज ना पुढे पण नसून दे आता काय मी बोलायचं आणि ट्रॅफिक व्हायचा. ट्रॅफिक नाही आहे एवढा, फक्त एक चांगला हॉटेल मगासून शोधतो, तो मला मिळत नाही. म्हणजे प्रॉपर वॉशरूम चांगलं, थोडं चांगलं खायला मिळेल असं. गाडी घेऊन आलोय फर्स्ट टाइम, तर थोडा अच्छे जगह पे जाऊंगा यार. कारण की जेव्हा पण गावी येतो तेव्हा ते असे भंगारवाले हॉटेलमध्ये थांबून काय काय खाल्लंय मी. लिटरली फूड पॉइझनिंग पण झालंय मला. आता सकाळचे 11:08 झालेत. माझी गाडी ऑलमोस्ट 190 किलोमीटर झालेत. 190 म्हणजे अंबरनाथ टू पोलादपूर 190 किलोमीटर. 190 अंबरनाथ टू पोलादपूर. अंबरनाथ आपल्या घराची गाडी बंद पडली वाटतं कोणाची तरी. ऍक्च्युली ना इकोची गाडी ना, इको मारुतीची, त्याच्यामध्ये मी जेवढ्यापर्यंत इको बघितलं ना त्याच्यामध्ये लोक एवढी भरलंय, सामान भरलंय, एकदा त्या गाडीमध्ये जाणच नाही पहिली गोष्ट त्या इको मध्ये. पण थोडी स्पेशियस आहे त्याच्यामुळे लोक चला भाई आता घाट सेक्शन चालू होणार आहे तर इट्स बेटर आपण थोडा गिअर डाऊन करूया आणि तुम्हाला घाट सेक्शन एन्जॉय करा. माझं एक ड्रीम होतं यार की स्वतःची गाडी घेऊन कोकणात जायचं. तो मी फुलफिल करतो आणि मला खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे एक म्हणजे खूप टाइमापासूनचं माझं स्वप्न होतं. बस कृतिका नाही, बस तेच एवढं राहून गेलं. ऍक्च्युली आता ती मला फोन केला होता आणि मला बोलते अरे मी आली पाहिजे होती शहरात. मी बोललो मला बोललो होतं सकाळी. ती बोलते मला माहित नाही तू, मला असं वाटलं की तू उठणार नाही ना सकाळी. मी बोललो भाई मी एकदम मनामध्ये ठरवलं की मला जायचंय, तो भाई मी किसी की नाही सुद्धा. तरी जर जायचं असेल तर फक्त देवाकडे एक निवेदन ठेवतो भाई, जिकडे पण जाणार तिकडे सुखरूप पोहोचव मला. बस मस्त होता घाट. कुठला होता प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. या पार्टला पॉज करून. यार मस्करी नाही यार, मला असं कोणतरी पकडून बोललं बाय थांब भूक लागली असेल तुला, खा. संगमेश्वर 106 किलोमीटर दिसतंय इकडनं. 106. आणि आता आपला कशेदी बोगदा येणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच, म्हणजे मी ड्राईव्ह करणार पहिल्यांदाच बघणार आहे आणि मी पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहे. तर बोगद्यामध्ये जाऊया. बराच पाऊस पडायला लागला यार इकडे आल्यापासून. ते असे आहेत दिसून येत नाहीत.
क्लासी यार, भारी बनवलाय. संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलंय, समोर बघू शकता. टोटल किलोमीटर झाले 292. अजून ब्रेकफास्ट नाही केला. आता तो ब्रेकफास्ट राहू दे, आता मी डायरेक्ट लंचच करतो, कारण की गाडी सोडायचं मनच नाही करत. रोड खूप चांगले आहेत यार. माहित नाही, मी एवढे दिवसाचे युट्यूबचे व्हिडिओ बघतोय, लोक सगळी म्हणजे जी पण व्हिडिओ बनवतात, अरे रोड खराब आहे, रोड खराब आहे, रोड. मी इथपर्यंत तर आलो तर संगमेश्वर पर्यंत. मला हा ठीक आहे, थोडेफार पॅच आहेत, पण भाई रोड जो मक्खन आहे. मी म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटर झाले म्हणजे 300 किलोमीटर. भाई मला काय पण त्रास नाही. मी अजून पण बोलला मला 300 किलोमीटर अजून चालव, तर मी ती पण चालवेल. पण आता मी थोडा साईडला लावतो, म्हणजे जेव्हा संगमेश्वर मार्केट येईल ना आतमध्ये बस डेपो, तिकडे कुठेतरी गाडी लावून काहीतरी खाईन. मी विचार करणार, म्हणजे मी डिसाईड करतो देवरुखच्या मार्गे जाऊ की आपला सरळ जो NH66 आहे तो घेऊ. तिकडे जाऊन जरा डिसाईड करेन. पण भारी वाटतंय बघा ना. आणि आलाय आपला संगमेश्वर बस डेपो. कुठनं टाकू गाडी, इकडनं टाकू लेफ्टनी की थांबू? आई शपथ. अरे बाबा, भूक तर लागली मला मरणाची. आणि एक्झॅक्ट 1 मिनिट फोन वाजतोय. एक्झॅक्ट 299.9 वरती मी थांबवली गाडी. आता आपण जेवू आणि मग भेटतो मी तुम्हाला. आता मी जस्ट जेवलोय आणि हे बुफे सिस्टम होतं. मी ऍक्च्युली त्यांना विचारलं की असं सर्व करणार का, तर ते बोलतात नाही बुफे सिस्टम. 270 ला होतं, म्हणजे तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. पण आता मला गाडी ड्राईव्ह करायची होती, तर म्हणून मी जास्त काही खाल्लं नाही. 3 गुलाबजामुन, 2 भाज्या, 3 चपात्या, भात डाळ. नॉट बॅड, टेस्ट चांगली होती, छान होती. आता मी जेवलो आहे. आता मला गाडी ड्राईव्ह करायची. परत 300 किलोमीटर मी नॉनस्टॉप चालवली विदाउट एनी ब्रेक. तर आता आपण निघूया. ठीक आहे, लेट्स गो.